सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून एक धक्कादायक बातमी आता समोर येते। बीड जिल्ह्यातील धारूर इथल्या शेतकरी संतोष शिंगारे यांनी मोठ्या आशेने 602 किलो कांदा सोलापूर मार्केटला आणला। मात्र या कांद्याला अवघा 50 पैसे प्रति किलो असा भाव मिळाला। धक्कादायक बाब म्हणजे कांदा विकून शिंगारे यांच्या हातात केवळ 301 रुपये पडले। मात्र वाहतूक आणि हमालीचा खर्च तब्बल 1839 रुपये झालाय। म्हणजेच कांदा विकून नफा मिळण्याऐवजी या शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून 1538 रुपये दंड भरावा लागलाय। सहाशे 2 किलोंच्या कांद्याला अवघे 301 रुपये मिळाल्याने शेतकरी आता हवालदिल झालेत। खर्च हा नफ्यापेक्षा जास्त असल्याने, कमाईपेक्षा जास्त असल्याने मोठं संकट आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर ओढवलंय। हमालीचा खर्च तब्बल 1839 रुपये झालाय। तर कांदा विकून नफा मिळण्याऐवजी या शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून 1538 रुपये दंड भरावा लागलाय। माझं नाव संतोष भास्कर शिंगारे आहे। 1 एकर कांदा लावलेला होता मी। तर काल मी 12 कट्टे सोलापूरच्या मार्केटला पाठवला होता। तर मला त्याच्या मागे भाव भेटला 50 पैसे किलो दरानं। तर 301 रुपये मला भेटला। भाडं आणि हमाली आणि खर्च जाता मला दंड आलेला आहे 1583 रुपये दंड आलेला आहे। तर आता राहिलेला 15 टन कांदा आहे माझ्याकडे। त्याचं काय करावं, हे आत्महत्या करावं का काय करावं हे काय कळायला गेलंय। त्याचं सरकारनं थोडीशी दक्षता घेऊन काहीतरी कांद्याची विल्हेवाट लावा आमच्या, हीच विनंती आहे। माझं नाव संतोष भास्कर शिंगारे आहे। 1 एकर कांदा लावलेला होता मी। तर काल मी आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्या सोबत जोडले गेले। तर माधव, आता या शेतकऱ्यावर अशक्य असं संकट ओढवलंय, काय आहे संपूर्ण प्रकार? यंदा कांद्याच्या लागवडीमध्ये शेतकऱ्याला 4 पैसे मिळतील अशी अपेक्षा होती, मात्र ती अपेक्षा पूर्णतः फोल ठरलेली आहे। मराठवाड्यासह सगळ्याच भागामध्ये शेतकऱ्यांनी जो कांदा बाजारात आणला त्याला कवडीबोल भाव मिळत आहे। अक्षरशः 1 रुपये 2 रुपये किलो इतका भाव मिळताना दिसत आहे। सोलापूरच्या मार्केटमध्ये बीडच्या एका शेतकऱ्यानं 602 किलो कांदा घेऊन गेला आणि त्यातून केवळ 301 रुपये मिळाला। विक्रीसाठी त्याचा जवळपास 18 रुपये 39 रुपये खर्च आला, त्यातून तो खर्चही निघाला नाही। सध्या त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे। बीड जिल्ह्यातल्या धारूर तालुक्यातल्या आरणवाडीतला संतोष शिंगारे हे शेतकरी आहेत। 1 एकरामध्ये त्यांनी कांद्याची लागवड केली होती। कांद्याची लागवड करून यावर्षी चांगले पैसे मिळतील अशी अपेक्षा होती, पण ती फोल ठरलेली आहे। अशाच पद्धतीनं हजारो शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे। त्यामुळे कांदा लागवड करायची की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। नक्कीच माधव, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।